स्टुडंट, आज आपण बघणार आहे डिस्क्रीट टाइम फोरियर ट्रान्सफॉर्मच्या प्रॉपर्टीज. तर फर्स्ट ऑफ ऑल डिस्क्रीट फोरियर ट्रान्सफॉर्म मीन्स काय, तर समजा आपण एक इनपुट घेत आहे एक्स ऑफ एन, हे आपलं डिस्क्रीट इनपुट, आणि आपल्याला याचा फोरियर ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे. त्याचा फोरियर ट्रान्सफॉर्म करेल डिस्क्रीट टाइम सिग्नलचा फोरियर ट्रान्सफॉर्म राहणार एक्स ऑफ ओमेगा. ओके, तर आपण एक इनपुट घेतला आहे जे डिस्क्रीटमध्ये आहे आणि त्याचा फोरियर ट्रान्सफॉर्म आपण घेतला आहे जो की आपल्याला मिळाला आहे एक्स ऑफ ओमेगा. आणि एक्स ऑफ ओमेगाची व्हॅल्यू काय राहील, तर एक्स ऑफ ओमेगाची व्हॅल्यू राहणार आहे इज इक्वल्स टू समेशन एन इज इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स ऑफ एन, दॅट इज द इनपुट, इंटू ई टू द पॉवर -j ओमेगा एन. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स ऑफ ओमेगा. ठीक आहे, तर या इक्वेशनचा यूज करून किंवा या फॉर्म्युलाचा यूज करून आपण बघणार आहे डिस्क्रीट टाइम फोरियर ट्रान्सफॉर्मच्या प्रॉपर्टीज. आपण 3 प्रॉपर्टीज इथे बघणार आहे. पहिली प्रॉपर्टी म्हणजे लिनियरिटी प्रॉपर्टी, सेकंड टाइम शिफ्टिंग आणि थर्ड इज फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग. चला तर फर्स्ट प्रॉपर्टी बघूया, लिनियरिटी प्रॉपर्टी. ओके, तर प्रॉपर्टीज ऑफ डिस्क्रीट टाइम फोरियर ट्रान्सफॉर्म. फर्स्ट इज लिनियरिटी प्रॉपर्टी. ठीक आहे, इथं आपण 2 इनपुट कन्सिडर करता. जसे की आपल्याला माहिती आहे एक्स ऑफ एनचा फोरियर ट्रान्सफॉर्म जो आहे तो एक्स ऑफ एनचा फोरियर ट्रान्सफॉर्म एक्स ऑफ ओमेगा. तर आपण 2 इनपुट घेतल्या, दॅट इज x1n आणि x2n. तर त्याचे फोरियर ट्रान्सफॉर्म काय होणार, एक्स ऑफ ओमेगा, x1 ऑफ ओमेगा आणि x2 ऑफ ओमेगा. ठीक आहे, व्हेन वी मल्टिप्लाय दिस इनपुट, आपण जर ह्या दोन्ही इनपुटला एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं, तर मी कॉन्स्टंट घेतला आहे की एक कॉन्स्टंट घेतला आहे मी A1 आणि दुसरा घेतला A2. तर आपण या दोन्ही इनपुटला A1 आणि A2ने मल्टिप्लाय करता है. तर काय मिळणार आपला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर A1 x1n, दुसरा इनपुट मिळतं आपल्याला A2 x2n. ओके, तर आपल्याला त्याचा फोरियर ट्रान्सफॉर्म काय मिळेल, A1 x1 ऑफ ओमेगा आणि A2 x2 ऑफ ओमेगा. ओके, नेक्स्ट आपण या दोन्ही इनपुटला ॲड करत आहे. तर आपल्याला ॲड केल्यानंतर काय फोरियर ट्रान्सफॉर्म मिळेल ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण दोन्ही इनपुट ॲड केले आहेत. तर आपल्या दोन्ही इनपुट ॲड केल्यानंतर आपल्याला त्याचा फोरियर ट्रान्सफॉर्म मिळतं, दॅट इज A1 x1n प्लस A2 x2n. म्हणजे आपण जे 2 इनपुट घेतले होते त्याचे आपण सिम्पली ॲडिशन करताय. तर त्याचा फोरियर ट्रान्सफॉर्म आपल्याला मिळणार आहे A1 x1 ऑफ ओमेगा प्लस A2 x2 ऑफ ओमेगा. आणि दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज लिनियरिटी प्रॉपर्टी ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म. ओके, म्हणजे सिम्पली समजलं आहे की एक्स ऑफ एन जर आपल्याकडे इनपुट आहे त्याचा फोरियर ट्रान्सफॉर्म का होतो एक्स ऑफ ओमेगा. अशा आपण 2 इनपुट घेतल्या, दॅट इज x1 ऑफ एन x1n आणि x2n. तर त्याच्या फोरियर ट्रान्सफॉर्म आपल्याला मिळाला x1 ऑफ ओमेगा आणि x2 ऑफ ओमेगा. त्या दोन्ही इनपुटला आपण एका कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केला आहे, दॅट इज A1 ऑफ x1n आणि A2 ऑफ x2n. ओके, तर त्याचा फोरियर ट्रान्सफॉर्म मिळाला आपल्याला A1 ऑफ x1 ओमेगा, A2 ऑफ x2 ओमेगा. आणि जर आपण त्याला ॲड केलं तर आपल्याला जो फोरियर ट्रान्सफॉर्म मिळत आहे दिस इज द लिनियरिटी प्रॉपर्टी. तर आता याचा आपण प्रूफ बघूया. आपण लिनियरिटीचा प्रूफ पाहत आहे. आपल्याला माहिती आहे की ॲज x1 ऑफ n, दॅट इज x1 ऑफ n हे आपलं इनपुट आहे, त्याचा आपल्याला फोरियर ट्रान्सफॉर्म काय मिळेल एक्स ऑफ ओमेगा. ठीक आहे, आणि एक्स ऑफ ओमेगा म्हणजे आता आपण अगोदर सांगितलं की एक्स ऑफ ओमेगा म्हणजे काय, समेशन n इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स ऑफ एन, दॅट इज द इनपुट, आणि ई टू द पॉवर -j ओमेगा एन. ठीक आहे, पण आपलं इनपुट जे आहे, आपलं जे इनपुट आहे ते एक्स ऑफ एन आहे का, नाही. आता आपलं इनपुट काय, A1 x1n प्लस A2 x2n. तर आपण इनपुट एक्स ऑफ एनच्या जागेवर काय लिहिलं आहे, A1 x1n प्लस A2 x2n. आणि आपल्याला याचा घ्यायचा फोरियर ट्रान्सफॉर्म म्हणून आपण काय घेतलं, एक्स डॅश ऑफ ओमेगा. तर आपला मेन एम काय आता आपल्याला काढायचं आहे एक्स डॅश ऑफ ओमेगा. ओके, तर एक्स डॅश ऑफ ओमेगा इक्वल्स टू समेशन एन इज इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी, आणि इथे होता आपला एक्स ऑफ एन, आणि एक्स ऑफ एनच्या जागेवर काय केलं आपण, हा नवीन इनपुट ॲड केला आहे आणि ई टू द पॉवर j ओमेगा एन. ओके, आता आपण काय करताय, मधात आहे ॲडिशन. तर ॲडिशन आहे तर आपण काय करू शकतो की समेशन हे साईन 2 याच्यात डिवाइड करू शकतो. ठीक आहे, तर आपण ते नेक्स्ट स्टेपमध्ये केलं आहे की समेशन एन इज इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी A1 x1n ई टू द पॉवर -j ओमेगा एन, कारण ई टू द पॉवर j ओमेगा एन ह्या दोन्ही याला मल्टिप्लाय आहे. आपण काय केलं, जस्ट 2 याच्यात त्याला डिवाइड करून टाकला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय दिसतं आहे, इथे A1 आणि A2 हे कॉन्स्टंट आहेत, आपण समेशनच्या बाहेर घेऊ शकतो. तर आपण ते समेशनच्या बाहेर घेतले आहे. A1 ऑफ समेशन एन इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी x1n ई टू द पॉवर -j ओमेगा एन प्लस A2 समेशन ऑफ एन इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी x2n ई टू द पॉवर -j ओमेगा एन. ओके, नेक्स्ट A1 ॲज इट इज बाहेर आहे.
आणि आपल्याला इथून दिसत आहे काय दिसत आहे आपल्याला की समेशन n raised to -infinity to infinity x of n e to the power j minus omega n म्हणजेच हा काय हा फुरियर ट्रान्सफॉर्म आहे दॅट इज x ऑफ ओमेगा. इथे x1 असल्यामुळे आपण तिथे काय लिहिणार a1 x1 ऑफ ओमेगा आणि हा a2 ऑफ x2 ऑफ ओमेगा. हेन्स आपण x डॅश ओमेगा म्हणजे काय होतं आपला x डॅश ओमेगा म्हणजे होता a1 x1 n. हेन्स प्रूव्ह होतं आपला की दोन इनपुटला जर आपण ॲडिट करत आहे तर त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म करायला a1 x1 ओमेगा प्लस a2 x2 ओमेगा. हेन्स प्रूव्ह. ओके हां तर टाईम शिफ्टिंग प्रॉपर्टीचं स्टेटमेंट काय म्हणता इफ द इनपुट x ऑफ n आपल्याकडे एक इनपुट आहे x ऑफ n आणि त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म मिळणार आहे आपल्याला x ऑफ ओमेगा. देन जर आपण एक डिले केला आहे x ऑफ n मायनस के. ओके एक्स म्हणजे त्या इनपुटला एक्स ऑफ एन जो इनपुट होता त्याला आपण आता केला एक्स ऑफ एन मायनस के केला आहे. तर त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म आपल्याला काय मिळाला पाहिजे ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा के एक्स ऑफ ओमेगा. ओके तर ही काय आपली टाईम शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे. तर चला हिला प्रूव्ह करूया. फर्स्ट ॲज अवर इनपुट इज एक्स ऑफ एन आणि त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म आहे आपल्याला एक्स ऑफ ओमेगा. ओके आणि एक्स ऑफ ओमेगा म्हणजे आपल्याला माहिती आहे एक्स ऑफ ओमेगा काय समेशन एन इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स ऑफ एन ई टू पॉवर मायनस जे ओमेगा एन. ओके पण आता एक्स ऑफ एन जो आपला इनपुट होता आहे तो आता चेंज झाला आहे. कशात चेंज झाला आहे एक्स ऑफ एन मायनस केमध्ये. तर आता एक्स ऑफ एनच्या जागेवर काय येणार आहे एक्स ऑफ एन मायनस के आणि त्याचा आपला फुरियर ट्रान्सफॉर्म करायचा. तर आपण समजू की त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म आहे एक्स डॅश ओमेगा. ओके तर आता आपण एक्स डॅश ओमेगा काढू. एक्स डॅश ओमेगा इक्वल्स टू काय राहणार समेशन एन इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी आणि एक्स ऑफ एनच्या जागेवर काय येत आहे एक्स ऑफ एन मायनस के ई टू द पॉवर जे ओमेगा एन. ओके आता इथे एक्स ऑफ एनच्या जागेवर काय आलं आहे एक्स ऑफ एन मायनस के. तर आपण काय करताय सिम्पली ह्या एन मायनस केला एम लिहित आहे म्हणजे पुट एन मायनस के इक्वल्स टू एम. ह्या एन मायनस केला आपण रिप्लेस करत आहे. कशाने रिप्लेस करताय एमनी. ठीक आहे जर एन मायनस केला मी एमनी रिप्लेस करताय तर मग एन इक्वल्स टू काय होणार तर हा मायनस के इकडे येऊन जाईल म्हणजे प्लस होईल. म्हणजे एनला काय लिहिणार आपण एन इज इक्वल्स टू एम प्लस के. ठीक आहे तर या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायच्या आहे. ओके देअरफॉर तर आपलं इक्वेशन काय होणार तर जो आपला समेशन होता एन इक्वल्स टू -इन्फिनिटी तो आता काय होणार एम इक्वल्स टू -इन्फिनिटी. ओके कारण की एनची व्हॅल्यू काय होती इन्फिनिटी आणि इन्फिनिटीमध्ये काही मायनस केलं तरी तो इन्फिनिटीच राहणार. म्हणजेच एनची व्हॅल्यू सरळ काय झाली एम. म्हणजे आता एनच्या जागेवर आपण काय करता एम इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके नेक्स्ट एन मायनस केच्या जागेवर काय पुट करता आपण एन मायनस केच्या जागेवर करता पुट एम. देअरफॉर एक्स ऑफ एम ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा आणि एनच्या जागेवर काय पुट करता एम प्लस के. ओके देअरफॉर नेक्स्ट याच्यात आपण बघूया काय होतं समेशन एम इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स ऑफ एम. आपण या ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा एम प्लस केला लिहू शकतो ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा एम इंटू ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा के. कारण याचं ॲडिशन आहे आपण इथे मल्टिप्लिकेशन लिहिलं तर हेच इक्वेशन आपल्याला परत मिळणार आहे. ओके तर आपण याच इक्वेशनला अशा प्रकारे लिहू शकतो. ओके त्यातला ह्या सर्व व्हॅल्यू कशात आहे एम समेशन आपण एमच्या रिस्पेक्टमध्ये करताय आणि हा आहे केच्या रिस्पेक्टमध्ये. तर हा झाला कॉन्स्टंट आपण कॉन्स्टंट घेतला बाहेर समेशनच्या बाहेर. तर आपण कॉन्स्टंट बाहेर घेतल्यानंतर काय म्हणणार ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा के समेशन एम इज टू पॉवर एम इज इक्वल्स टू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स ऑफ एम इंटू ई टू द पॉवर जे ओमेगा एम. ओके आणि आपण इथे जेव्हा बघत आहे तर आपल्याला हा काय दिसत आहे समेशन एक्स ऑफ एन ई टू द पॉवर जे ओमेगा एम म्हणजेच हा काय झाला एक्स ऑफ ओमेगा. आपण याला काय म्हणू शकतो एक्स ऑफ ओमेगा. त्याच्या जागेवर आपण पुट काय केला एक्स ऑफ ओमेगा. देअरफॉर आपल्याला आपली टाईम शिफ्टिंग प्रॉपर्टी मिळाली आहे. टाईम शिफ्टिंग प्रॉपर्टी काय एक्स ऑफ एन मायनस के इज इक्वल्स टू ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा के इंटू एक्स ऑफ ओमेगा. हेन्स प्रूव्ह. थँक्यू. हॅलो स्टुडंट आता आपण थर्ड प्रॉपर्टी बघणार आहे डिस्क्रीट टाईमची दॅट इज द फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग प्रॉपर्टी. ओके तर फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग प्रॉपर्टी काय तर सेम जसं आपण एक इनपुट घेतला एक्स ऑफ एन तर त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म आपल्याला काय मिळणार आहे एक्स ऑफ ओमेगा. ठीक आहे देन जर आपण त्या इनपुटला मल्टिप्लाय केला आहे कशा मल्टिप्लाय केला ई टू द पॉवर जे ओमेगा 0 एन और ओमेगा नॉट एन इंटू एक्स ऑफ एन तर आपल्याला त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म काय मिळणार एक्स ऑफ ओमेगा मायनस ओमेगा नॉट. ओके तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर देअरफॉर इफ आपला जो एक इनपुट आहे इनपुट काय एक्स ऑफ एन तर त्याचा
फुरियर ट्रान्सफॉर्म आपल्याला मिळणार आहे एक्स ऑफ ओमेगा. ओके, आणि एक्स ऑफ ओमेगा म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे एक्स ऑफ ओमेगा इक्वल्स टू समेशन एन इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स ऑफ एन ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा एन. बट इथे एक्स ऑफ एन आता काय आपले एक्स ऑफ एनची व्हॅल्यू चेंज झाली आहे. आपली एक्स ऑफ एनची व्हॅल्यू किती आहे ई टू द पॉवर जे ओमेगा नॉट एन इंटू एक्स ऑफ एन. तर आपण एक्स ऑफ एनच्या जागेवर काय लिहिणार आहे नवीन इनपुट आणि त्याचा आपल्याला फुरियर ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे. तर त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म आपण समजूया की एक्स डॅश ओमेगा आहे. तर आपल्याला एक्स डॅश ओमेगा काढायचं आहे. एक्स डॅश ओमेगा इक्वल्स टू समेशन एन इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. नवीन इनपुट काय आपला ई टू द पॉवर जे ओमेगा नॉट एन इंटू एक्स ऑफ एन इंटू ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा एन. ओके, नेक्स्ट समेशन एन इज टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स ऑफ एन ॲज इट इज. आणि याला आपण अरेंज करताय हे दोन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. हे डिवाइडमध्ये चालेल वरती. तर याच दोन टर्मला मल्टिप्लाय दोन टर्मला आपण अशा प्रकारे लिहू शकतो ई टू द पॉवर मायनस जे ओमेगा एन प्लस जे ओमेगा नॉट एन. ओके, नेक्स्ट यालाच आपण सिम्प्लिफाय करतो नेक्स्ट स्टेपमध्ये. तर आपण इथून जर मायनस जे ओमेगा कॉमन घेतला तर मायनस जे ओमेगा इक्वल्स टू हा काय म्हणजे मायनस जे ओमेगा इथून आपण कॉमन घेतला देअरफॉर ओमेगा इथनं आपण काय मिळेल ओमेगा आणि इथे मायनस जे कॉमन घेतल्यामुळे इथे काय मायनस ओमेगा नॉट आणि हा एन ॲज इट इज अजून आपण काय घेतला कॉमन. इथनं मायनस जे कॉमन घेतला आहे एन आपल्याला कॉमन मिळत आहे आणि इथून काय मिळालं आपलं ओमेगा मायनस ओमेगा नॉट. ओके, मग आपण जेव्हा इथे बघतो आहेत आपल्याला काय दिसत आहे की समेशन एन इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स ऑफ एन दॅट इज द इनपुट आणि ई टू द पॉवर मायनस जे आणि याला जर आपण कन्सिडर केलं ओमेगा एन ओमेगा इंटू एन. तर आपल्याला ही टर्म कशाची मिळत आहे ही आपला काय एक्स ऑफ ओमेगा आहे. हा आपला काय एक्स ऑफ ओमेगा. देअरफॉर एक्स ऑफ ओमेगा आणि ओमेगाच्या जागेवर काय आहे ॲक्च्युली ओमेगा मायनस ओमेगा नॉट. तर आपण काय लिहिणार तिथे एक्स ऑफ ओमेगा मायनस ओमेगा नॉट. देअरफॉर आपलं जे प्रॉपर्टी होती फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग प्रॉपर्टी ती आपल्याला मिळत आहे की ई टू द पॉवर जे ओमेगा नॉट इंटू एक्स ऑफ एन. तर त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म आपल्याला काय मिळेल एक्स ऑफ ओमेगा मायनस ओमेगा नॉट. हेन्स प्रूव्ह. ओके, थँक्यू डिअर स्टुडंट. या आपल्या डिस्क्रीट टाईप फुरियर ट्रान्सफॉर्मच्या 3 प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या आहे. ओके, चला थँक्यू.